नमस्कार, स्वागत आहे तुमचं एस बी फुलगट्टा मराठीमध्ये. तर मित्रांनो, होळीची लगबग सुरू झालेली आहे आणि होळीनिमित्त होळी स्पेशल अशी आपण डिश बनवतो आज. होळी होळी पुरणाची पोळी. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. ही आपण डाळ घेतली भिजवून, स्वच्छ धुवून. डाळ आपण 15 मिनटं भिजवून ठेवली होती. ती आता आपण कुकरमध्ये टाकून घेतो आहे. तर ही कुकरमध्ये टाकून घेऊया आपण. आणि आता त्याच्यामध्ये हे जे आपण भांडं घेतलेलं, डाळ जेवढी घेतलेली तेवढंच आपण पाणी घेणार आहोत त्याच्यात. हे जे भांडं घेतलं आहे आपण, त्याची डाळ ठेवलेली आपण अर्धा किलो डाळ घेतली आपण, तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि आपण ती त्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला सांगायला विसरलो मी, अर्धा किलो डाळ घेतली आपण. ओके. आणि हे आता 2 चमचे तेल पण टाकायचं त्याच्यात. त्याच्यानंतर हे थोडीशी हळद टाकायची. हळद मग चांगला छानसा कलर येतो म्हणून आपण टाकली आहे. त्याच्यानंतर आता आपण कुकरवर ठेवायचे 4 ते 5 शिट्या काढत. आणि यात आपण आता पीठ मळून घेऊया. हे मैद्याचं पीठ घेतलं आहे आपण. काही काही जण गव्हाचं आणि मैद्याचं अर्ध अर्ध घेतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आपण मैद्याचं घेतलं आहे. त्याचं आपण असं हे मळून थोडा गोळा बनवून घेतला आहे आणि त्याला अजून मळायचं आहे. थोडं तेल लावतो आहे आता आपण. 1 चमचा तेल लावलं आहे आणि आता याला अजून मळून घेऊ आपण. याला जेवढं जास्त आपण मळू तेवढं चांगलं हे होणार आहे. आता ह्याला आता आपण बंद करून ठेवूया. ओके. असं आपल्याला लावून बंद करून ठेवूया त्याला. तोपर्यंत आता आपण आपलं कुकर तर झालं असेल, डाळ शिजली असेल. आता आपण ती डाळ काढून घेऊया. एक मी अशी गाळणी घेतली, त्याच्यामध्ये खालती भांडं एक ठेवले आणि पूर्ण आपण ते डाळ ह्याच्यामध्ये होती म्हणजे पूर्ण पाणी त्याचं नितळून जाईल. जरा पण पाणी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये. डाळीमध्ये सर्व पाणी काढून घेऊ आपण. आणि जे पाणी असतं त्याचं पण आपण हे बनवू शकतो, कटाची आमटी. त्याच्यामुळे ती पण त्याचा पण उपयोग होऊ शकतो. ते पण आपण बनणार आहोत. आणि आता आपण हे झालं आहे आपलं, ठेवून द्यायला बाजूला. डाळ शिजली आहे, बघूया डाळ शिजली का. हे डाळ पूर्ण शिजली आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण आतपर्यंत शिजली आहे. अशा प्रकारे शिजली पाहिजे. तर आपण हे भांडं ठेवलं आहे एक आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्या. डाळ आता ही शिजवून घ्यायची पूर्ण. याला आता आपण हे असं चमच्याने, माझ्याकडे तो मॅश करायचं हे नाही आहे त्याच्यामुळे मी असं ते चमच्याने हे करतो आहे. तुमच्याकडे तो मॅश करायचं ते भांडं असेल त्याने तुम्ही दाबून दाबून हे करू शकता. मी असं चमच्यानेच केलं आहे. डाळ शिजलेली होती त्याच्यामुळे ती लगेच झाली आहे, बघू शकतो तुम्ही. आता आपण गूळ घेतला आहे, बारीक करून घेतला आहे. अख्खाच गूळ टाकायचा नाही का, तो वितळायला हे टाईम लागतो. आपण असं बारीक करून घेतला आहे म्हणजे तो लवकर वितळेल ह्याच्यामध्ये. आता याला ढवळून घ्या. ही खूप मोठी प्रोसेस आहे. आता ह्याच्यात खूप टाईम जातो आपला, त्याच्यामुळे याला सारखं ढवळत लावावं लागणार आहे. आता तो आपण गूळ टाकलेला आहे तो वितळेपर्यंत आपल्याला सारखं ढवळून घ्यायचं आहे, ढवळत राहायचं आहे मित्रांनो. तो हळूहळू गूळ वितळायला चालू होईल. जसा गूळ वितळेल तसं हे पातळ होत जाईल. जे नवीन बनवतात त्यांना समजणार नाही, कारण का ते एकदम खूप पातळ होतं. आणि त्याचं हळूहळू आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे मित्रांनो. हे बघा, बघू शकता तुम्ही, गूळ पूर्ण वितळला आहे आणि एकदम हे पातळ झालं आहे. तर जे नवीन असतील त्यांना समजणार नाही की हे काय होतं आहे. तर ते आता पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता ह्या पॉईंटवर आपण वेलची पावडर टाकून घेऊया. वेलची पावडर टाकून झाल्यावर आपण हे आता मिक्स करत राहायचं आहे. मी तुम्हाला कट करून व्हिडिओ दाखवतो आहे, कारण ते खूप टाईम लागतो त्याला, 15-20 मिनिट लागतात. म्हणून मी तुम्हाला मध्ये मध्ये थांबून दाखवतो आहे कट करून. तर आता बघा, आपलं असं हे झालेलं आपलं. हे असं चमचा मध्ये उभं राहायला लागला की समजून जायचं. आता बघा, चमचा ठेवून दाखवतो तुम्हाला. बघा, असं जर चमचा मध्ये उभं राहिला तर आपलं झालं आहे असं आपण समजू शकतो. आता आपण गॅस बंद करूया आणि याला ठेवूया. पुढची प्रोसेस करूया. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये बारीक करून घेऊया. पूर्ण भांडं भरून नाही घ्यायचं आहे, थोडंच घ्यायचं आहे, कारण मिक्सर बंद पडेल नाही तर. थोडंच घ्यायचं आहे आपण, मिक्सर चालणार नाही म्हणून. आता हे असं घेतलं आहे आपण. बघा तुम्ही, बघू शकता. हे बघा, एकदम बारीक झालं आहे. तर पूर्ण आपण मिक्सरला लावून घेतलं आहे.
आता आपण जे पीठ ठेवलं होतं त्याचं बघू शकता तुम्ही, थोडा वेळ झाला आहे, टेक्स्चर पण थोडा त्याचं चेंज झालं आहे. हे खालती येत नाही, याला आपण आता तेल लावूया. थोडंसं तेल लावून येते का बघूया. येईलच असं मला वाटतं आहे. ठीक आहे, येईल, आलं. त्याला आता आपण याला जरा परत एकदा मळून घेऊया. थोडं पिठाला जास्त जेवढं आपण मळू तेवढं चांगलं आहे. आता आपण याचे आपण एक गोळे बनवून घेऊया. एक एक गोळा बनवून घेऊया आपण याचा. आता गोळे बनवून घेतो आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, असे गोळे बनवलेत. आणि जे पुरण बनवलं होतं ते पण सेम आपण घेतलं आहे. हे पुट्ट्याचा गोळा आणि पुरण पण सेम घेतलं आहे. तुम्हाला मोठा पाहिजे तर मोठा घेऊ शकता, पण जे पहिल्यांदा बनवत आहेत त्यांनी सेमच घ्या, किंवा छोटा घेतला तरी चालेल, नाही ते पुरण लाटताना बाहेर येऊ शकतं. म्हणून आता आपण याच्यामध्ये पुरण टाकून घेऊया. अशा पद्धतीने हे बनवायचं आहे. आणि पुरण ठेवून ते असं थोडं आत दाबायचं आहे. असं हे काय इझी आहे, एवढं काय अवघड नाही. हे असं दाबून ते पूर्ण पॅक करायचं आहे. झालं, पॅक करून घ्यायचं आहे, ठेवून द्यायचं. सेम आता परत तसंच आपण दुसरा पण बनवूया. ओके, असं बनवून घ्या. आपण थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिपकणार नाही हाताला. असं हे करून पूर्ण आतमध्ये दाबायचं आणि असं वरून हे करून घ्यायचं आहे. झालं, आता असे आपण सर्व करून घेऊया. आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया. हे पीठ घेतलं आहे मी, तेच मैद्याचंच पीठ आहे सुकं, आणि ते ह्याच्यावर लावून आपण लाटून घेऊया. असं हलक्या हाताने लाटायचं आहे, जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर पुरण बाहेर येईल सगळं. ओके, जास्त ताकद लावायचीच नाही, साईडने आपण हे रोल करणार आहोत. ताकद लावली तर सर्व पुरणच बाहेर येऊन जाईल. शक्तीपेक्षा युक्ती भारी आहे इकडे, त्याच्यामुळे शक्ती लावायची नाही. चला, तर झालं आहे जवळजवळ आपलं बनवून पोळी. ओके, अजून किती मोठी होते बघूया, जराशी होईल. ठीक आहे, आता आपण याला तव्यावरती टाकूया. तर तव्याला थोडं तूप लावून घेतलं आहे मी. तुम्हाला तूप पाहिजे तूप लावा, तेल लावायचं तेलला काही लावू शकता. ओके, पोळी मोठी आहे, पण ती तवा मोठा असल्यामुळे ती छोटी दिसते तिकडे. आता याला असं थोडं साईडने तूप लावून घेतो मी. थोडंसं हे झाल्यावरती आपण पलटी करूया. जास्त वेळ ठेवायची नाही तर करपून जाईल. थोडा वेळ ठेवतोय आपण. वरून पण लावून घेऊया हे तूप. छान अशी फुगते. अधूनमधून अशी सरकवत राहायची, नाही तर खालून करपण्याची शक्यता असते. ओके, बघू शकता तुम्ही कशी फुगते. आता आपण हिला काढून घेऊ. फुगली आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. आपली पोळी झालेली आहे, आपण ही काढून घेऊया एक. आता आपण पुढच्या पण तशाच बनवून घेऊया. लास्टपर्यंत बघत राहा तुम्ही. सर्व आपल्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता याला आपण टेस्ट करूया. टेस्ट करायला बघायला विसरू नका. टेस्ट पण याची चांगलीच झाली असणार. बघू शकता तुम्ही, सर्व आपल्या रेडी झाल्यात. 8 ते 10 बनवून झाल्यात आपल्या पूर्ण. ओके, चला तर आपण आता टेस्ट करूया. एक घेऊया आपण. बघू शकता तुम्ही, आपण खाऊन बघूया. एक नंबर अशी झाली आहे, मस्त. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.